तुम्ही बोला. मे ते 15 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये जर मराठी भाषा बोलता आली नाही कुठल्या ड्रायव्हरला तर त्याचं लायसन्स रद्द होणार की नाही? लायसन्स त्याचं मराठी भाषेवरनं रद्द होणार नाही, परंतु त्यांनी बेकायदेशीर जर काही कृत्य केलं असेल, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र सादर केली असेल, आरटीओच्या नियमानुसार जर तो वागला नाही, अनेक 20 आमच्यामध्ये 20 कलमं आहेत, त्या 20 कलमांच्या आधारे जर तो चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर त्याचं लायसन्स रद्द करायचा अधिकार आम्हाला आहे. ते आम्ही कुठल्याही प्रकारे त्यामध्ये हयगय करणार नाही. काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही नेत्यांनी आम्हाला सांगितलं ना, साहेब सरसकट ती मराठी भाषा ठीक आहे, परंतु बाकीच्याही काही तुम्ही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीकडे तुम्ही बघू नका, तुम्ही कागदपत्राची पाहणी करू नका, तुम्ही आता डोळे झाक करा. हे होणार नाही. मराठी संवाद निर्णयाला 15 ऑगस्ट हे होणार नाही, परंतु तुम्हाला कायद्यामध्येच राहावं लागेल. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, त्यामुळे कायद्यानुसारच रिक्षा चालकांना ही आरटीओच्या माध्यमातून कारवाई करावी लागेल. आमचे नलावडे आहेत, त्यांनी हा अहवाल तयार केलेला आणि अहवाल केल्यानंतर त्यांना धमक्या पण आल्या. यांना धमक्या आल्या, कोण मोठे मोठे भाई लोकांची धमकी आली. मी त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं, कारण एवढ्या धमक्या आल्यानंतर सुद्धा आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे त्यांना जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं पालन केलं आणि जबाबदारीचं पालन करून त्यांनी एक चांगला अहवाल आमच्याकडे दिला. कारवाई सुद्धा केली. जे बेकायदेशीर काही कृत्य केलं त्याच्यावर कारवाई सुद्धा केली. 87,000 दंड सुद्धा वसूल केला आणि 565 अमराठी रिक्षा चालकांचा जबाब घेतला. आज आम्ही असं ठरवलेलं आहे, आमचे गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आमच्या नार्वेकर साहेबांनी बनवलेली आहे. ह्या पूर्ण जी आमची आता मोहीम आहे 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत, त्या मोहिमेचं नेतृत्व पूर्ण आमचे गायकवाड साहेब करणार आहेत. त्यांच्या अंडर आम्ही 4 अधिकारी अजून दिलेले आहेत. दररोज दर आठवड्याला ज्या पद्धतीनं ही तपासणी मोहीम आमची चालू होईल त्या तपासणी मोहिमेचा अहवाल त्यांच्याकडे येईल. चुकीचे जे घडत असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांच्या माध्यमातून आमच्या आरटीओला दिले जातील आणि त्या माध्यमातून कारवाई आमची कुठल्याही प्रकारे थांबणार नाही. परंतु आम्हाला हे सुद्धा मान्य आहे, मराठी भाषा जर तुम्ही शिकायला तयार असाल तर आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. तुम्हाला आमचे आरटीओचे लोक शिकवायलाही तयार आहेत, पण ह्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावंच लागेल.